तर स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो काही हप्त्याचा वाटप आहे, कोणता हप्ता, तर जुलै महिन्यात 20वा हप्ता. जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप कधी होईल, कधी 1500 रुपये जमा होईल, या गोष्टीची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहे. कारण आता वितरणाचे दिवस जे आहे ते जवळ येताना आपल्याला दिसत आहेत. मागच्या महिन्यामध्ये 8 तारखेला जी आर आला होता. त्यानंतर 14 ते 15 तारखेला वाटपाला सुरुवात झालेली होती. पण अजूनही 8 आणि 9 तारीख गेली असून सुद्धा जी आर शासनाकडून काढण्यात आलेला नाही. याचं कारण होतं की 8 तारखेला शनिवार होता. शनिवारी कोणत्याच विभागाचे जी आर निघत नाही. 9 तारखेला रविवार होता. 9 तारखेला सुट्टी होती. तर बघा, यामध्ये आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, 10 ऑगस्ट. आज जी आर येण्याचा दिवस आहे किंवा आज जी आर येईल, या गोष्टीची आपण दिवसभर आज वाट पाहणार आहे की आज जी आर आला पाहिजे. शासनाने आज जी आर प्रसिद्ध केला पाहिजे. कोणता जी आर? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा जी आर आल्यानंतर त्या जी आरचा निधी महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये जमा केला जातो. त्यानंतर वाटपाला सुरुवात होते. आता हा निधी जमा करण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. म्हणजे सामाजिक विशेष विभागाकडून महिला व बाल विकास विभागाच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासाठी 4 ते 5 दिवसाचा कालावधी लागतो. मग आज जर जी आर आला तर हा वाटप जवळपास 14, 15, 16 तारखेला होण्याची दाट शक्यता आहे. 14, 15, 16 तारखेला वाटप होऊ शकतो. कदाचित 15 तारखेला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट असल्यामुळे हा वाटप होणार नाही. पण 14 आणि 16 हे 2 दिवस जे आहे ते महत्वाचे असणार आहे. पण यामध्ये जर शासनाला लवकरात लवकर वाटप सुरू करायचं असेल तर शासनाकडून जी आर काढण्यात येणार नाही. असं पण होऊ शकते की जी आर येणार नाही, पण येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये 15 ऑगस्ट किंवा मग रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर शासनाकडून लवकरात लवकर वाटप सुरू केला जाईल. याआधी जे काय आपण मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे वाटप पाहिले आहे, जी आर आला नसून सुद्धा वाटप झालेले आहे. असं नाही की जी आर आला तेव्हाच वाटप होतो, पण जुने वाटप असे सुद्धा झाले आहे की जे आर नंतर आले, वाटप आधी झाले. त्यामुळे जर असं काही शासनाचं प्लॅनिंग असेल की 15 ऑगस्टच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप जमा करायचं असेल तर जी आर काढा किंवा जी आर काढू नका, पण 15 ऑगस्टच्या आधी लवकरात लवकर शासनाने वाटपाला सुरुवात करावी. आणि जर शासनाला जी आर नुसार वाटप करायचं असेल तर आजच्या तारखेला जी आर काढा. म्हणजे 14, 15, 16 या 3 दिवसाच्या गॅपमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील. शासनाकडून वितरण सुरू करण्यात येईल. पण सोबतच भरपूर बहिणींची डिमांड सुद्धा आहे की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचं वाटप एकत्र करायला पाहिजे. 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्त्याचा वाटप एकत्र करावा. 3000 रुपये 3000 रुपये एकत्र मिळायला पाहिजे अशी लाडक्या बहिणींची मागणी आहे. पण ही मागणी कधी पूर्ण होऊ शकते? जी आर प्रसिद्ध झाल्यानंतर किंवा शासनाच्या निर्णयानंतर ही मागणी पूर्ण होऊ शकते. पण अशा प्रकारची ऑफिशियल शासनाकडून किंवा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्याकडून किंवा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून कोणत्याच प्रकारची अपडेट आलेली नाही. 1500 रुपये मिळणार, जुलै महिन्याचा हप्ता मिळणार, हे 100% आपल्याला गॅरंटी आहे. 1-2% मिळणार, जुलै महिन्याचा हप्ता मिळणार, या गोष्टीची 100% गॅरंटी आहे. पण 3000 रुपयाचा एकत्रित वाटप होईल का? जेव्हा वाटप सुरू होईल किंवा मग अशा प्रकारचा जर जी आर आला, 2 महिन्याचा जर एकत्रित जी आर आला, तर याबद्दल आपल्याला कन्फर्मेशन होईल की 3000 रुपये मिळू शकतात. पण सध्या तरी चान्सेस आहे, कारण कोणत्याच प्रकारची अपडेट आली नाही 3000 रुपयाबद्दल. त्यामुळे 100% चान्सेस आहे की फक्त 1500 रुपये जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटपच आता होणार. जर अशी काही अपडेट आली तर तुम्हाला लवकरात लवकर त्याबद्दल माहिती देण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.